काश्मीरमधल्या पडगाममध्ये 2 MiG-21 लढाऊ विमानं कोसळली। मात्र विमानं आम्ही पाडल्याचा पाकिस्तानचा दावा। भारतीय वैमानिकाला पकडल्याचं पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांचं ट्विट। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमधील सर्व एअरपोर्ट पुढील आदेश येईपर्यंत बंद, तर अमृतसर विमानतळावर येणारी सर्व विमानं वळवली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सीमावर्ती भागातील दौरा रद्द। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकनेही घेतली खबरदारी। लाहोर, मुलतान आणि फैसलाबादचं विमानतळ बंद। पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर दिल्लीत घडामोडींना वेग। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसोबत बैठक। दिल्ली, मुंबईसह पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये हाय अलर्ट। एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर निर्णय। दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात अंधेरी मार्केटमध्ये पाकिस्तानच्या मालाची केली होळी। अंधेरीतील व्यापाऱ्यांचा निर्णय। नव्या विचारांना प्रोत्साहन देणं हा माझा स्वभाव आहे। राष्ट्रीय युवा संसद पुरस्कार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज मांडणार। शेतकरी सर्वसामान्य असणार केंद्रस्थानी, तर 4 महिन्यांचं लेखानुदान करणार सादर। आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसरी T20। बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणारा सामना भारताला जिंकावा लागणार। मराठी भाषा दिनानिमित्त ठिकठिकाणी ग्रंथदिंडीचं आयोजन, तर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक।